नमस्कार, मी आशिष पाटील आणि येस, नाच गो बया हे गाणं अगदी स्पेशल आहे कारण की म्युझिक ॲल्बम खूप वर्षानंतर मी पुन्हा एकदा कोरिओग्राफ करतो. ऑफकोर्स मी केलेत कोरिओग्राफ, पण एक असं गाणं ज्याचं आवाज इतका मोठा आहे. म्हणजे अनिल पाटील हे आमचे प्रोड्युसर आहेत, जे माझे नातेवाईकच आहेत. सो त्यांनी जेव्हा मला हे गाणं ऐकलं ते म्हणाले की आशिष हे गाणं ना असं मला मोठं करायचं हे गाणं. म्हणजे स्त्रियांसाठी हे गाणं आहे किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनातून बाहेर येऊन त्यांनी थोडासा आनंद घ्यावा असं हे गाणं असलं पाहिजे. आणि कुठेतरी मग जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा मला तसंच वाटलं आणि म्हणून त्या हिशोबाने तुम्ही बघतातच आहे की जी काय स्टारकास्ट आहे, आयुष, नेक, आकांक्षा, अक्षया, ती छोटी तश्वी आणि पूजा सावंत. म्हणजे मला वाटतं दिस इज गॉन टू बी अ रेकॉर्ड ब्रेक की पहिल्यांदा म्युझिक व्हिडिओमध्ये कोणते सुपरस्टार काम करणार आहेत आणि त्यांनी केलं पण. सो खूप ओव्हरवेल्मिंग आहे माझ्यासाठी. ऑफकोर्स जसं मी म्हणालो की स्त्रियांविषयी मला खूप जास्त आदर आहे, अभिमान आहे. आणि स्त्रियांचं सांगणारं किंवा ज्या स्त्रिया दैनंदिन जीवनात इतक्या व्यस्त असतात किंवा त्या विसरतात. म्हणजे इव्हन लहान मुलंसुद्धा अगदी त्यांच्यावर सध्या इतकं प्रेशर आहे अभ्यासाचं की त्यांना रेग्युलर लाईफ ते विसरले आहेत, जगायची हसायचं विसरले आहेत. आणि कुठेतरी मला वाटतं की हे गाणं तेच सांगून जातं की नाच गो बया, दिल खोलून आपलं नाच, नाच गो बया, जरा मराठमोळं नाच. कारण की आपण मराठी माणसं आहोत तर आपण दिल खुल्लासपणेच नाचतो आणि मग आपण कंबर हलवूनच नाचतो मला वाटतं. सो हे गाणं तसंच आहे. सो जेव्हा मी कोरिओग्राफ पण केलं तेव्हा तोच विचार केला की एक नॉर्मल प्रेक्षक जेव्हा हे गाणं बघेल तेव्हा त्याच्या मनात काय येणार किंवा तो कसा नाचेल हे गाणं. सो त्या हिशोबानेच आम्ही हे केलं आहे. सो येस, हे तुम्हाला नक्कीच आवडेल. या गाण्याची कोरिओग्राफी येस जसं आम्ही नेहमी करतो, आम्ही आधी शॉर्ट डिवाईड करतो आणि राहुल गायकवाड यांनी गाणं डिरेक्ट केलं आहे. माझे टीम मेंबर आहेत जे नेहमी माझ्यावर असतात, पण दरवेळेस आम्ही त्यांची म्हणतात ना बॅक साईडच्या लोक असतात त्यांचं आपल्याला माहीत नसतं की कोण लोक असतात. नेहमी माझं नाव पुढे असतं आशिष पाटील, पण माझ्याबरोबर माझी बरीच लोकं असतात. चेतन महाजन आहे ज्यांनी मला हेल्प आउट केलं आहे गाण्यामध्ये, जे नेहमीच करत असतात. आणि राहुलने शॉर्ट डिझाईन केले. सो कुठेतरी हे गाणं डिझाईन करताना पण असं विचार होतं की कुठे कुठे आपण वन शॉट घेतले पाहिजे. एक अख्खा 1 मिनिटाचा एक पूर्ण शॉट झाला पाहिजे किंवा 30 सेकंदाचा का होईना एक शॉट झाला पाहिजे जिथे मध्ये लोकांना कटपेक्षा त्या कंटिन्युटीचा आनंद घेता आला पाहिजे. सो तसंच ते डिझाईन केलं होतं. मला वाटतं माझ्या आयुष्यातला माझा गुरु माझी आई आहे. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नाही. माझ्या आईनेच मी आज जे काही नाचतो या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते माझ्या आईच्या आशीर्वादामुळे, तिच्या बिलीफमुळे आहे. आणि आज देखील सुद्धा ती माझ्या चुका काढते. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं मला अजून खूप ग्रो करायची गरज आहे कामामध्ये. सो कुठेतरी तो हात असणं खूप गरजेचं आहे का गुरुचा, मग ती आई असो की तुमचा नृत्यातला गुरु असो किंवा कलेतला गुरु असो. सो येस, हे गाणं मी माझ्या आईसाठी डेडिकेट करेल. मला वाटतं एकापेक्षा एक खरंच आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं. आशिष पाटील इंडस्ट्रीत होताच, पण प्लॅटफॉर्म दिल्यामुळे कदाचित लोकांपर्यंत मी पोचू शकलो की आशिष पाटील नावाचा एक व्यक्ती आहे जो क्लासिकल डान्स करतो. मला वाटतं तेव्हा पहिला मी पुरुष होतो जो क्लासिकल घेऊन मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला होता. आणि पेळगावकरांना त्यांनी मला इतकं प्रेम दिलं कारण की त्यांचं नेहमी हेच म्हणणं होतं की तू गोपी किशनजींसारखा नाचतो. आणि ते मला नेहमी लक्षात राहतं जेव्हा पण मी नाचतो. कारण गोपी किशनजींना जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांचा जो स्पीड आहे, त्यांची जी अदा आहे ती काहीतरी वेगळीच आहे. सो कुठेतरी मला वाटतं मी ते जगण्याचा प्रयत्न करतो. आणि ऑफकोर्स मी त्यांना कॉपी करू शकत नाही, पण कुठेतरी मी इन्फ्लुएन्स घेतो अशा लोकांपासून आणि आपलं आयुष्य जगतो आहे ॲज अ कलाकार म्हणून. प्रशांत नक्तीदादा आणि मी गेले बरेच 1 वर्षापासून बोलतो आणि मला असं वाटतं की आम्हाला एकत्र काम करायचं होतं पण वेळ मिळत नव्हता किंवा तो योग येत नव्हता. आणि अचानक हा योग आला. आणि ऑफकोर्स पूजा आणि मी नुकतंच आम्ही बरेच अवॉर्ड फंक्शन्स करत होतो आणि हे गाणं तेव्हाच माझ्याकडे आलं. तेव्हा नुकताच मी पूजाला असंच एक खडा टाकला कारण मला माहिती आहे फिल्म स्टार्स गाणी करत नाही असे ॲल्बम सॉंग्स. पण मला पूजा ऐक ना, माझ्याकडे गाणं आहे, तू ऐकशील का एकदा. तर ती म्हणाली तू पाठव, मी ऐकते. मी पाठवलं. ती मला फक्त एवढंच म्हणाली की जर तू मला ह्या गाण्यासाठी विचारणार असेल तर मी हो आधीच म्हणते तुला. आणि तेच माझ्याकडे खूप मोठी पावती होती की ॲज अ कलाकार म्हणून, ॲज अ माणूस म्हणून आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. आणि ती ह्या गाण्याला हो म्हणाली. त्याच्यामुळे गाण्याला अजून एक वेगळी क्वालिटी मिळाली आहे आज आणि प्रेक्षकगण नक्कीच हे गाणं एन्जॉय करतील. सो प्रशांत नक्की आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी हे गाण्यांमध्ये मदत केली, मग कॅमेरामॅन असो, DOP असो, त्यांचे स्पॉट असो, सगळी टीम इतकी उत्तम होती. मला वाटतं की इट वॉज अ व्हेरी होमली फिलिंग वेन वी वर वर्किंग. सो खूप उत्तम आहे. नक्कीच लई भारी चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गाणं शेअर करा. राजमुद्रा फिल्म्स या चॅनलच्या प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खूप खूप प्रिय. गणपती बाप्पा मोरया.